महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। बातमी आहे राहुरीतील। राहुरी तालुक्यात वाढलेल्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर राहुरी पोलिसांच्या विरोधात तालुक्यातील जनतेच्या वतीने निषेध मोर्चा काढण्यात आला होता। या मोर्चावेळी राहुरीकरांनी राहुरी बंद ठेवून मोर्चात सहभाग घेतला होता। या आंदोलनामध्ये सुमारे 3 ते 4 हजार राहुरीकरांनी आपला सहभाग नोंदवलाय। राहुरी तालुक्यातील कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात आली आहे। भर दिवसा अनेक गुन्हे घडत असताना पोलीस प्रशासन मात्र सुस्त बसले। तर पोलिसांकडून गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचं काम सुरू असून यामुळे तालुक्याचा बिहार होण्याची वेळ आली आहे। आता तरी राहुरी पोलीस गप्प का, असा सवाल करत राहुरीच्या नागरिकांकडून राहुरी पोलीस ठाण्यात मोर्चा काढण्यात आलाय। गुन्हेगारांना पाठीशी घालणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांची बदली न करता त्यांना घरचा रस्ता दाखवावा अशी मागणी यावेळी नागरिकांकडून करण्यात आली। गेल्या काही दिवसांपासून राहुरीतील एका कांदा व्यापाऱ्यावर गोळ्या झाडून त्यांना लुटण्याचा प्रयत्न करण्यात आला होता। तर एका हॉटेलवर बिल मागितल्याच्या कारणावरून हॉटेल मालक आणि चालकास मारहाण करण्यात आली होती। राहुरी तालुक्यात बारागाव नांदूर या ठिकाणी वाळू तस्करांच्या भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने एका लहान बालकास धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली। या आणि अशा अनेक घटनांकडे राहुरी पोलीस जाणून बुजून डोळेझाक करत असल्याचा आरोप यावेळी आंदोलकांनी केला आहे। तर राहुरी पोलीस निरीक्षक संजय पाटील हप्ते घेण्यात व्यस्त असून त्यांना नागरिकांचे काही एक घेणे देणे राहिलेले नाही असा आरोप करत आपल्या तीव्र भावना माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी व्यक्त केल्या। तर याबाबत लवकरात लवकर निर्णय घेऊन गुन्हेगारांवर वचक बसवण्याचे काम पोलिसांकडून केले जाईल आणि दोषींवर देखील कारवाई करण्यात येईल असे DYSP संजय जाधव यांनी सांगितले। गृहमंत्री राम शिंदेंच्या जिल्ह्यात गुन्हेगारीला उत आल्यानं हा चिंतेचा विषय बनला असून आता तरी वरिष्ठांकडून राहुरी पोलिसांवर कारवाई होणार का, असा सवाल सर्वसामान्य जनतेकडून विचारला जातोय। या पोलीस स्टेशनवर 80 वर्ष झाली आणि पोलीस स्टेशनवरती एवढ्या मोठ्या प्रमाणावरती लोकांनी मोर्चा काढण्याची कदाचित महाराष्ट्रातली ही पहिली सोय असेल। आपण जर सकाळी गावामध्ये चक्कर मारला असेल तर कडेकोट बंद आहे आणि त्याला आवाहन केलं होतं की 1 वाजेपर्यंत सगळ्यांनी बंद केलं असेल आणि मोर्चा जायचं। कोणाला सक्ती नाही, काही नाही। लोकांनी स्वयंस्फूर्तीने दुकानं बंद ठेवली, टपरीवाल्यांनी दुकानं बंद ठेवली, सगळी माणसं 3 तासात उन्हात थांबली। कुठेतरी काहीतरी दिवस असेल ना, एक मोटर जवळजवळ 30-40 हजार रुपये आणि ती मोटर चोरीला गेल्यानंतर त्याच्या पिकाचं काय, अशा जवळ 1000 मोटरी या तालुक्यातल्या चोरीला गेलेल्या हे फार आजार आहे। मुलींची टिंगर केली, कुठल्याच चोराचा तपास नाही। आता एवढं सगळं रामायण करत असताना परवाच्या दिवशी महाशिवरात्रीच्या दिवशी आमच्याकडच्या वराडी नावाच्या एका शेतकऱ्याच्या विरुद्ध 2 लाखाचं लुटलं। या राहुरी सामान्य व्यापारी असेल, कष्टकरी समाज असेल, या सर्वांना एक भयमुक्त वातावरणाची गरज निर्माण झाली। अगदी छोटे छोटे व्यापारी असतील, त्यांच्या किरकोळ समस्या असतील आणि मध्यंतरीच्या काळात ह्या गावठी कट्ट्याच्या सापडण्याच्या त्यांच्या गोळीबाराच्या घटना वाढल्यात। आमचा एक व्यापारी बँकेतून कॅश काढून दुकानाकडे जात असताना 2 दुचाकीस्वारांनी त्याला अडवणं, हवेत गोळीबार करणं, ड्रायव्हरच्या दिशेने गोळीबार करणं आणि त्याची कॅश लुटायचा प्रयत्न करणं। आत्तापर्यंत ह्या घटना होत होत्या, आता याच्यामध्ये बंदुकीचाही वापर चालू झालेला आहे। सर्वसामान्य माणसाच्या दुचाकीत चोरीला जातात, त्याची पोलीस स्टेशनमध्ये नोंद घेतली जात नाही, त्याला त्यानंतर फोन येतो 4-5 हजार रुपये दिले की त्याची मोटरसायकल मिळते। अशा हजारो घटना या शहरामध्ये, तालुक्यामध्ये अक्षरशः हजारो, म्हणजे हजारो घटना या तालुक्यामध्ये झालेल्या आहेत आणि पोलीस स्टेशनात अक्षरशः 2 ते 4 गुन्ह्याची नोंद असेल। इथं माणूस नोंद द्यायला आला की त्याला उडवाउडवीची उत्तर मिळतात, तू CCTV कॅमेरा लावला का, तू अमुक लावलं का, अशा पद्धतीची वागणूक। त्याच्यामुळे सर्वसामान्य माणसाला एखादी घटना घडली तर आधार म्हणून इथं कोणाकडे बघावं हाच विषय त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे आणि म्हणून आज इतक्या मोठ्या संख्येने या ठिकाणी लोक उपस्थित झालेले आहेत आणि त्यांचा भावनेचा उद्रेक झालेला आहे। मुख्यत्वे करून हे वाळू तस्करी या मुळा नदी आणि प्रवरा नदी या 2 नद्या राहुरी तालुक्यातून वाहतात आणि त्याच्यातून जी काही वाळू तस्करी जी काही प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे त्याचा खूप मोठा त्रास या शहरातील नागरिकांना असेल, तालुक्यातील नागरिकांना होतो। त्याच्या या अवैध धंद्यामधून नंतर गुन्हेगारीचं प्रमाण वाढलेलं आहे। या अवैध धंद्यातल्या वाढल्यातल्या गुन्हेगारीमुळे नंतर गावठी कट्टे या ठिकाणी तालुक्यामध्ये आलेले आहेत आणि त्याच्या दादागिरीच्या जोरावर, गुंडगिरीच्या जोरावर सामान्य व्यापाऱ्याला या ठिकाणी धंदा करणं, आपली उदरनिर्वाह करणं अत्यंत जिकिरीचं होत चाललेलं आहे।
आज या ठिकाणी राहुरी परिसरातील आदरणीय बापूसाहेब तनपुरे आणि यांच्या नेतृत्वाखाली हा जो मोर्चा पोलीस स्टेशनवर आला होता, त्यांच्या अपेक्षा आणि या ठिकाणचे काही गुन्हेगारांची जे हे होते मोडस होती, मोटर चोरी किंवा मोटरसायकल चोरी आणि इतर सर्व ग्रीव्हन्सेस आम्ही ऐकलेले आहेत आणि त्या अनुषंगानं जे काही कार्यवाही करणं आवश्यक आहे ती सर्व कारवाई केली जाईल. निश्चितपणे कठोर कारवाई केली जाईल. कुठल्याही गुन्हेगाराला पाठीशी घातलं जाणार नाही, कुठल्याही गुन्हेगाराला कुठलीही सूट दिली जाणार नाही आणि निश्चितपणे कठोर कारवाई करण्यासाठी आम्ही. राहुरीहून सुनील भोंगळकरचा महाराष्ट्र न्यूज. गर्जा महाराष्ट्र न्यूज सदैव